हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंपेअरिंग फ्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शनला कंपेअर कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता फ्रॅक्शन तर आपण पाहिलेलं आहे, फ्रॅक्शनचे टाईप बघितलेत. मग आता या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शन कंपेअरिंग, आता फ्रॅक्शन कंपेअरिंग करत असताना टू टाईप मध्ये फ्रॅक्शनचं कंपेअरिंग करता येतं. एक म्हणजे लाईक फ्रॅक्शनचं कंपेअरिंग आणि दुसरं म्हणजे अनलाईक फ्रॅक्शनचं कंपेअरिंग. आता बघा, लाईक फ्रॅक्शनचं कंपेअरिंग करत असताना आणि अनलाईक फ्रॅक्शनचं कंपेअरिंग करत असताना दोन्हीच्या स्टेप कंपेअरिंगच्या वेगवेगळ्या आहेत. आता लाईक फ्रॅक्शन मध्ये कंपेअर करत असताना कुठल्या स्टेप फॉलो करायच्या आणि अनलाईक फ्रॅक्शनचं कंपेअरिंग करत असताना कुठल्या स्टेप फॉलो करायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आणखीन पण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर सुरू करूया मग आपण आजच्या व्हिडिओला. आता पहिल्यांदा आपण लाईक फ्रॅक्शनचं कंपेअरिंग कसं करायचं. तर आता फॉर एक्झाम्पल 2/9 and 7/9. तर आता आपल्याला इथं एक फ्रॅक्शनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर या फ्रॅक्शन आपण कंपेअर करायचंय. तर आता कंपेअर करत असताना एक ह्या फ्रॅक्शन मध्ये सिमिलर टर्म आहे, ते म्हणजे ह्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 9 आहे आणि या पण फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 9 आहे. इथं दोन्हीही डिनॉमिनेटर सेम आहेत, म्हणूनच ह्याला लाईक फ्रॅक्शन असं म्हटलेलं आहे. लाईक फ्रॅक्शनची कन्सेप्ट काय आहे, तर ज्या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम असतील तो फ्रॅक्शन किंवा ते फ्रॅक्शन लाईक फ्रॅक्शन असतात. तर आता इथे लाईक फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर कुठला आहे, 9. तर जेव्हा आपल्याला लाईक फ्रॅक्शनचं कंपेअरिंग करायचं असतं तेव्हा आपल्याला न्यूमरेटर वर कंपेअरिंग करायचं असतं. आता इथं डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे डिनॉमिनेटर इथं लक्षात घ्यायचा नाही, तर आपल्याला न्यूमरेटर लक्षात घ्यायचे. आता बघा, न्यूमरेटर ह्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आहे 2 आणि ह्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आहे 7. तर आता 2 आणि 7 ह्या दोन्ही मध्ये बिग कुठला आहे, तर हा. तर इथं 2 इज स्मॉलर दॅन 7. म्हणजे आता जर 7 हा ग्रेटर नंबर असेल तर 7/9 हे बिग असेल आणि 2/9 हे स्मॉल असेल. कारण की जेव्हा आपण लाईक फ्रॅक्शनचं कंपेअरिंग करत असतो तेव्हा न्यूमरेटर बघायचे. न्यूमरेटर मधला जो नंबर मोठा तो फ्रॅक्शन मोठा, न्यूमरेटर मधला जो नंबर छोटा ते फ्रॅक्शन छोट. आता लाईक फ्रॅक्शनची कन्सेप्ट खूप सोपी आहे आणि क्लिअर आहे. कारण लाईक फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर सेम असतात. डिनॉमिनेटर सेम असल्यानंतर न्यूमरेटर घ्यायचे आणि न्यूमरेटर मधला जो पण नंबर बिग आहे ते फ्रॅक्शन पण बिग असणार आहे आणि जो न्यूमरेटर छोटा असेल ते फ्रॅक्शन पण छोटं असणार आहे. अशी एकदम सोप्या पद्धतीने आपण लाईक फ्रॅक्शनचं कंपेअरिंग करू शकतो. आता पुढची टर्म आहे अनलाईक फ्रॅक्शनचं कंपेअर कसं करायचं. आता अनलाईक फ्रॅक्शनचं कंपेअर करत असताना टू टाईप थ्रू आपल्याला अनलाईक फ्रॅक्शनचं म्हणजे कंपेअरिंग करता येतं. पहिला आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि दुसरा आहे एक अनलाईक फ्रॅक्शन मध्ये फर्स्ट आहे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनचं फर्स्ट एक्झाम्पल बघूया. आता एक फ्रॅक्शन आहे. आता अनलाईक फ्रॅक्शन म्हणल्यानंतर आपल्याला 2/3 and 3/6 म्हणजे आपल्याला इथं बघा काय दिसतंय, अनलाईक फ्रॅक्शनची कन्सेप्ट काय आहे, तर डिनॉमिनेटर हे वेगवेगळे असतात. ह्याच्यामध्ये दोन्हीही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर वेगवेगळे असतात. आता ह्या फ्रॅक्शनचं डिनॉमिनेटर काय आहे, 3 आहे आणि ह्या फ्रॅक्शनचं डिनॉमिनेटर काय आहे, 6 आहे. तर हे अनलाईक फ्रॅक्शन आहे. तर आता अनलाईक फ्रॅक्शनचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं कंपेअरिंग करायचं ते आपण पाहूया. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना हे आणि हे, तर आता बघा 2 × 6 and 3 × 3. तर आता बघा 2 6 जा 12 and 3 3 जा 9. तर बघा आता
ह्याचं कोणतं आलेलं आहे, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आले 12, ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आले 9. तर मग ह्याचाच अर्थ असा होतो की 2/3 हे ग्रेटर आहे 3/6 पेक्षा. म्हणजे ज्या साईडला तुम्हाला मोठा नंबर दिसतोय त्याच साईडचं फ्रॅक्शन हे बिग असणार आहे. ज्या साईडचा नंबर हा छोटा आहे त्याच साईडचं फ्रॅक्शन हे स्मॉल असणार आहे. आपल्याला ह्याला इकडं आणि ह्याला इकडं असं रिप्लेस करता येत नाही. ही फ्रॅक्शनची ऑर्डर सेम ऍज इट इज राहणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 2 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आणि 3 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं. 2 6 जा 12, 3 3 जा 9. ज्या साईडचा नंबर बिग त्या साईडचंच फ्रॅक्शन बिग असणार आहे. ज्या साईडचा नंबर छोटा त्या साईडचंच फ्रॅक्शन हे छोटं असणार आहे. म्हणजे इथं 2/3 इज ग्रेटर दॅन 3/6. मीन्स 2/3 हे बिग आहे अँड 3/6 हे स्मॉल आहे. म्हणजे अशा प्रकारे अनलाईक फ्रॅक्शनचा आपण जेव्हा कम्पेअर करत असतो तेव्हा फर्स्ट मेथड आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनची, ती एकदम सोपी आहे. आता पुढची आहे एलसीएम फाइंड करू बाय फाइंडिंग LCM. आता एलसीएम फाइंड करून कसं कम्पेअर करायचं ते आपण पाहूया. आता इथं पहिला फ्रॅक्शन आहे 2/8 अँड 3/6. आता इथं हे दोन फ्रॅक्शन दिलेले आहेत. आता ह्या दोन फ्रॅक्शनचं एलसीएम फाइंड करून कसं कम्पेअर करायचं ते आता आपण पाहूया. बघा आता एलसीएम कशाचा फाइंड करायचा, तर जे डिनॉमिनेटर आहेत ना त्याचं एलसीएम फाइंड करायचं. आता हे काय आहे बघा 8 आणि याचा डिनॉमिनेटर काय 6. तर याचा आपल्याला काय करायचं आहे एलसीएम फाइंड करायचं. एलसीएम फाइंड करायचं म्हणजे फॅक्टर मेथडनं करायचं, फॅक्टरायझेशन मेथडनं. 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2. याचं 2 3 जा 6, 3 3 3 जा 1. म्हणजे याचं बघा याचं एलसीएम काय आहे आणि याचं एलसीएम काय ते आपण पुढे स्टेपनं पाहूया. आता याचे फॅक्टर 8 चे 2 मल्टिप्लाय 2 आणि 6 चे फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 3. आता याच्यामध्ये जे कॉमन आहे ते आपण फक्त 1 टाइम घ्यायचं आणि जे कॉमन नाही आहेत ते ऍज इट इज ठेवायचे. आता याचं मल्टिप्लिकेशन 2 2 जा 4, 4 2 जा 8 अँड 8 3 जा 24. आता काय आलंय मग याचं एलसीएम 24. तर आता आपण बघा 8 च्या टेबल मध्ये 24 कितव्या नंबरला आहे 3. 8 3 जा 24, तर 2 3 जा 6 अँड 6 च्या टेबल मध्ये 24, 6 4 जा 24, तर 3 4 जा 12. तर आता बघा इथं डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत. तर डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर ऍज इट इज स्टेप फॉलो करायची. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतील तेव्हा 6 12 ला कम्पेअर करायचं. तर इथं 12 हा नंबर ग्रेटर दॅन आहे 6 पेक्षा, तर इथं हे फ्रॅक्शन ग्रेटर येणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 2/8 इज स्मॉलर दॅन 3/6. मीन्स 3/6 हे बिगर राहणार आहे आणि 2/8 हे स्मॉलर फ्रॅक्शन आहे. म्हणजे एलसीएम काढून पण कंपॅरिझन ही प्रोसेस पण खूप सोपी आहे. तर लाईक फ्रॅक्शन अँड अनलाईक फ्रॅक्शनचं कंपेअरिंग कसं करायचं ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला कंपेअरिंग फ्रॅक्शन ही कन्सेप्ट एकदम क्लिअर झालेली असेल. तर चला मग लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.